सेंट लॉरेन्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा चौधरी हिने एसएससी एक्झामिनेशन फेब्रुवारी 2025च्या परीक्षेत 97.20% मार्क्स मिळवून वडील राकेश आणि आई अश्विनी यांनी पाहिलेल्या स्वप्नांना यश दिले आहे. स्वभावाने मनमिळावा असणारी श्रद्धा आपल्या वडिलांच्या किराणा दुकानात काम करून आणि मोबाईलचा अतिवापर टाळून केवळ अभ्यासालाच आपला छंद म्हणून एसएससी बोर्ड एक्झामच्या परीक्षेची तयारी करून यश मिळवले आहे. त्यानिमित्ताने फुले मार्केट जुने नाशिक येथील सिद्धिविनायक व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने श्रद्धा चौधरी हिचा सत्कार करून पेढे वाटप करण्यात आले. श्रद्धाने प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर बनून गोरगरिबांची मोफत सेवा करण्याचे स्वप्न बघितले असून त्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. या प्रसंगी अध्यक्ष राजेश चौधरी, खजिनदार योगेश गंगवाल, सहकार्य राजेंद्र बागुल, गणेश कस्तुरे, विलास नागपुरे, सोनू मनियार, बापू सूर्यवंशी, मुन्नीबाई, असलम चाचा, वागचौरे, कुरेशी यांच्यासह सिद्धिविनायक व्यापारी मित्रमंडळाचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. एसएससीचा निकाल जाहीर झाला आणि आम्हाला सर्वांनाच उत्सुकता होती, सर्वच पालकांना उत्सुकता होती. पण आमच्या राकेशच्या मुलीनं खरं तर खूप मोठा विक्रमच केला. म्हणजे एका गरीब मध्यमवर्गीय घरातील मुलगी आणि एका इंग्लिश मीडियम मधनं तिनं 97% गुण प्राप्त केले आणि आम्हाला खूप आनंद झाला की खरं तर हे उज्ज्वल यश आहे आणि हे पुढे तिच्या शिक्षणाचं, अभ्यासाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण याच्यानंतरचा काळ तिचं भविष्य खूप चांगलं आहे आणि तेच या 97% गुण मिळाल्यानंतर आपल्याला सर्वांनाच कळून येईल. आणि म्हणून तिच्या उर्वरित जीवनामध्ये, उर्वरित अभ्यासामध्ये, उर्वरित शिक्षणामध्ये खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्वच जण, त्याचे मित्र, परिवार आणि महात्मा फुले मंडईतील सर्वच व्यापारी त्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहोत. तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुला उर्वरित तुझं आयुष्य सुखमय, आनंदाचं आणि प्रगती जावो. तुझी शिक्षणात अशी चढतीच कमान असो. खरं तर मुलींचं आता कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण जगाच्या प्राधान्यात काल आपण एक युद्ध खेळलो आणि त्या युद्धामध्ये कॅप्टन जी होती ती मुलगी होती, कुरेशी. म्हणजे शिक्षणाची ताकद इतकी मोठी आहे. हे जग खूप मोठं आहे, पण या जग जर पादाक्रांत करायचं असेल, जिंकायचं असेल तर तिला तेवढीच मोठी उडान लागते, ते ताकद लागते, त्या पंखामध्ये बळ लागतं. आणि ते पंख जर कोणते असतील तर बघ शिक्षणाचे आहे. तुमच्या शिक्षणाच्या पंखावर ताकद जर असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. कालच्या युद्धाचे आज ते ती वैमानिक जी होती खरी, त्या क्षेपणास्त्र सोडणारी, ती एक मुलगी होती आणि ती पण एक मुस्लिम मुलगी होती. याचा आपला सर्व भारतीयांना अभिमान आहे. म्हणजे शिक्षणापुढे शिक्षणाची ताकद एवढी मोठी असेल, जात धर्म पंथ काही नाही, शिक्षणच तुमचं मोठं आहे. शिक्षणाने तुम्ही जग जिंकू शकता. आणि म्हणून तुला शुभेच्छा देतो की या आयुष्यामध्ये तू तुझ्या कुटुंबाचं, तुझ्या वडिलांचं, आईचं, भावाचे जी मेहनत तुझ्या पाठीमागे ती कारणी लागो आणि तू असेच यशाचे एक एक शिखर चढत जावो आणि आमच्याही आनंदात भर पडो, ही तुझ्याकडनं अपेक्षा देऊन तुला खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी श्रद्धा अश्विनी राकेश चौधरी. आज मला 10th एसएससी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 97.20 मार्क्स मिळाले आणि या यशाचे मी सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना, तसेच माझी शाळा सेंट लॉरेन्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, माझा क्लास लिटमस अकॅडमी आणि राजेंद्र बागुल नाना यांना देते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे खरं तर आज मी यश प्राप्त करू शकली. आणि मी येणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की अभ्यासात सातत्य ठेवा आणि अभ्यासाला आपला मित्र बनवा आणि मोबाईल पासून दूर राहा. आणि पुढे आता मी डॉक्टर बनून माझी इच्छा आहे की मी गरीब लोकांना मोफत सेवा देईल, अशी माझी इच्छा आहे. नाशिक